नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 27 मार्च 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. आपली जी पहिली न्यूज आहे आजची ती भारत बांगलादेश संबंधीची आहे. काल आपण भारत बांगलादेश संबंधांवर पण चर्चा केली होती आणि एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2 दिवसांचा दौरा आहे. कारण बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्या समारोहामध्ये सहभागी होण्यासाठी ते गेलेले आहेत 26-27 मार्च. पंतप्रधानांनी त्या कार्यक्रमामध्ये काय म्हटलेलं आहे की भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी भारतीय उपखंडातल्या दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी एकजूट दाखवण्याची आणि जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. म्हणजे एकंदरीतच ह्या प्रोग्राममध्ये त्यांनी जो फोकस केलेला आहे तो टेररिझमवर केलेला आहे. आता चर्चा जी आहे ती सर्व बाजूनी होते बघा. व्यापाराच्या बाबतीत असेल, आपण बघितलं दक्षिण आशियामध्ये चांगला व्यापार जो आहे तो बांगलादेशबरोबर करतो आपण. एकंदरीतच सर्व या सगळ्या क्षेत्रांवर चर्चा होते, परंतु प्रामुख्याने जो मुद्दा तिथं ठेवण्यात आलेला आहे तो दहशतवादाचा. आणि ऑब्व्हियसली इनडायरेक्टली मग कुणाला टॅकल केलं जातं याच्यातून पाकिस्तानला केलं जातं, कारण टेररिझम आणि त्या सगळ्या गोष्टी की टेररिझमला सपोर्ट करणारं राष्ट्र आहे बाबा. बांगलादेशाच्या सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजेच बांगलादेशाला 50 वर्ष पूर्ण झाले. त्यांचं जे स्वातंत्र्य मिळालं त्यांना 1971, आणि तिच्यामध्ये आपली जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि तिच्यामध्ये पंतप्रधानांनी हेही सांगितलं की आम्ही पण रक्त सांडलं आहे वगैरे वगैरे. इंदिरा गांधींचा रोल जो होता ह्या काळातला तो फार महत्त्वाचा होता, तर तोही एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1971च्या बांगलादेश स्वातंत्र्य युद्धातील शहीदांच्या राष्ट्रीय स्मारकांवर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. आता ढाक्यापासून एक 35 किलोमीटर अंतरावर हे स्मारक आहे आणि बांगलादेशचा राष्ट्रध्वज समारंभपूर्वक अर्ध्यावर यावेळेस उतरवण्यात आला होता. आता भारताचा राष्ट्रध्वज कधी अर्ध्यावर उतरवला जातो, त्याच्यामध्ये काय चेंजेस असतात, कधी कधी होतं, राष्ट्रीय दुखवटा काय असतो, हे आपण 2021च्या इयरबुकमध्ये प्रणव मुखर्जी यांच्या संबंधीचं जे टॉपिक आहे तिथं ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ओके, त्या संबंधीचे लेक्चर पण तुम्ही यूट्यूबवर बघू शकता किंवा सरळ सरळ तुम्ही 2021च्या इयरबुकमध्ये ते वाचू शकता. ही एक महत्त्वाची बाब आहे की ज्यावेळेस तो रेफरन्स येतो की बांगलादेशचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरला, मग आपल्या राष्ट्रध्वजाच्या बाबतीत अशा गोष्टी कधी होतात, काय होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वृक्षारोपण पण करण्यात आलं तिथं. सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजना आपण जाहीर केली बांगलादेशसाठी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशातले जे काही तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. योजनेद्वारे 50 बांगलादेशी उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं आहे. हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट, सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजना भारताद्वारे बांगलादेशासाठी. गांधी शांतता पुरस्कार 2020 आपण हे बघितलं होतं की बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान जे आहे यांना भारताने जाहीर केलेला 2020चा गांधी शांतता पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 मार्च 2021 रोजी रहमान यांची जी कन्या आहे शेख रेहाना त्यांना सुपूर्द करण्यात आला. तर एकंदरीतच गांधी शांतता पुरस्कार 2019चा कुणाला दिलेला आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण ही न्यूज जी होती की 2019 आणि 2020 दोघांचं जे जाहीर झालं होतं ते एकत्रच झालं होतं. व्यक्तिनिधनमध्ये नवल अल सदावी इजिप्तमधली महिला आहे बघा, आणि एकंदरीतच एक लार्जर दॅन लाईफ असं यांचं काम आहे. नवल अल सदावी म्हणजे आता त्यांचं एक स्टेटमेंट आहे बघा की जगभर भटकंती केल्यानंतर एक गोष्ट लख्ख जाणवली की मुलींचं बालपण सर्वत्र सारखंच त्रासदायक असतं. पृथ्वी गोल आहे हे त्यांनी सांगितलं. पितृसत्ताक धार्मिक भांडवली व्यवस्थेमध्ये परिस्थिती सारखीच, आम्ही सर्वजणी एकाच नावेतल्या प्रवासी, वी ऑल आर सेलिंग इन द सेम बोट. नवल अल सदावी आता या स्त्रीवादी, निधर्मीवादी, विज्ञानवादी, वैद्यक, मानसोपचार तज्ज्ञ होत्या. म्हणजे आता फार ना वेगवेगळ्या प्रतलांवर त्यांचं काम आहे, पण फक्त स्त्रीवादी असा ठपका आपण त्यांच्यावर लेबल लावू शकत नाही किंवा तो ठपका फक्त ठेवला तर मग त्यांचं ओव्हरऑल जे काम आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. आता इजिप्तमध्ये त्यांनी मुलींप्रमाणे मुलांच्या सुनतेविरोधात सुद्धा आवाज उठवला होता आणि त्या प्रयत्नांमुळेच इजिप्तमध्ये आज मुलींच्या सुनतेवर बंदी आहे. म्हणजे जेनायटल म्युटिलेशन नावाची जी काही गोष्ट आहे तर त्यासंबंधी त्यांनी इजिप्तमध्ये आवाज उठवला होता, कारण तिथल्या परंपरेनुसार वयाच्या 6व्या वर्षी त्यांचीसुद्धा सुनता करण्यात आली होती. आणि ते जे सगळं जे काही दुःख आहे, मग तो मानसिक ताणतणाव असेल आणि ते सगळ्या वेदना ते आयुष्यभर जगणं, आणि मग त्याच्यामुळे तो सगळा विरोध आणि तिच्यातून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. भारतामध्ये सुद्धा जेनायटल म्युटिलेशन जे आहे की बोहरी समाज जो आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, आणि मधले जे आफ्रिकन देश आहेत बघा तिच्यातही हे मोठ्या प्रमाणावर चालतं आणि हिच्यावर बरीच चर्चा या काळात आहे. तुम्ही गुगल सर्च करून त्या गोष्टी बघू शकतात, वेगवेगळे देश आणि त्याच्यावर आताचे डिबेट्स काय आहेत.
अरब जगातील महिलांची घुसमटलेली लैंगिकता असेल, शारीरिक मानसिक खच्चीकरण असेल, याचा परस्पर संबंध त्यांनी दाखवून दिला. अरब विमेन्स सॉलिडॅरिटी असोसिएशनची स्थापना तुरुंगात असताना त्यांनी केली. म्हणजे हे अरब विमेन्स सॉलिडॅरिटी असोसिएशन जे आहे तुरुंगात, आता अशा प्रकारची व्यक्ती बाहेर राहणं तेही इजिप्तमध्ये तर विषयच येत नाही, त्या आत बाहेर म्हणजे तुरुंगात असताना सुद्धा त्या ॲक्टिव्ह होत्या. म्हणजे तो कामाची जी कंटिन्युटी आहे ना ती चालू आहे. ते आपण अशा लोकांकडून हे शिकलं पाहिजे की आता आपण काल बघितलेलं आहे की किती स्कोर येऊ शकतात काय आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सातत्य जे आहे अभ्यासातलं ते कंटिन्यू ठेवणं आहे. कारण आज जर काही 2 पावलं मागं असू तर उद्याची 4 पावलं पुढे जाण्यासाठी आज काम करावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. कैरोतील तहरीर चौकामध्ये 2011मध्ये जो काही उठाव झाला होता तिच्यामध्ये विद्यार्थी निर्देशकांच्या जे काही निदर्शक होते त्यांच्या हातामध्ये द फॉल ऑफ द इमाम असं त्यांचं पुस्तक होतं. म्हणजे 2011चा उठाव जो आहे तिथं कुठंतरी यांची पुस्तकंसुद्धा त्याला कारणीभूत, द फॉल ऑफ द इमाम, आणि त्याच्यातून प्रेरणा लोकांनी घेतलेली आहे. पुस्तकं बघा यांची: विमेन अँड सेक्स, द हिडन फेस ऑफ ईव, द डॉटर ऑफ आयसिस, द फॉल ऑफ द इमाम. डॉटर ऑफ आयसिस मग याच्याशीच रिलेटेड जे आहे लास्ट गर्ल, हे पुस्तक कुणाचं आहे हे तुम्ही मला सांगा, कारण हे आपण बघितलेलं आहे द लास्ट गर्ल. आता आयसिसचा इश्यू आला म्हणून सांगितलं. सो ही व्यक्ती जी आहे ती लक्षात ठेवा. बघा व्यक्तीचं नाव तुमच्या समोर आहे, नवल अल सदावी, इजिप्तच्या कार्यकर्त्या. तर ते एक त्यांचं निधन झालेलं आहे. क्लायमेट गेट प्रकरण काय आहे? हे क्लायमेट गेट प्रकरण बरंच गाजलं होतं बघा. 2009मध्ये काय झालं होतं की कोपनहेगनची जी काही जागतिक परिषद झाली होती तिच्यामध्ये जे राष्ट्र प्रदूषण करतात त्या देशांनी भरपाई दिली पाहिजे अशी एक IPCCची न्याय्य भूमिका होती. त्याचे निष्कर्ष अमेरिकेला सोयीस्कर नव्हते. ओके, IPCC आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे, तुम्हालाही माहीत असेल ना, ही जी संस्था आहे IPCC है ना. सो इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. तर एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात एवढा आहे की जे काही डेव्हलप्ड नेशन आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियलायझेशन प्रदूषण केलेलं आहे आणि आजही वेगवेगळ्या ठिकाणी मग डेव्हलप्ड नेशननी काहीतरी दिलं पाहिजे, ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अशा आशियाचे संदर्भ आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर बघतो. मग अमेरिकेची भूमिका काय होती? आता ह्या अमेरिकेला पटलेलं नव्हतं की तुम्ही प्रदूषण करताय, तुम्ही मदत करा. नाही, अमेरिका कशातच नसतं बघा. पॅरिस करारातून पण बाहेर पडलं होतं. आता ठीक आहे, बायडन यांनी ती परत प्रोसेस सुरू केली. क्योटो करारात पहा तुम्ही अमेरिका आहे का? अमेरिका जिथं रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिथून अमेरिका 4 हात लांब आहे. आता IPCC भोवतीच संशयाचं धुकं पसरवलं अमेरिकेने की IPCC हेच प्रॉब्लेमॅटिक आहे. IPCCला साथ देणारं संयुक्त राष्ट्र होतं, त्यांना बदनाम करायचं काम सुरू केलं. संयुक्त राष्ट्रामधले जे काही अधिकारी होते त्यांची अद्ययावत माहिती जमा केली आणि तीच जबाबदारी त्यांनी CIA सोपवली. CIA त्यांची गुप्तचर यंत्रणा आहे अमेरिकेची. मग त्या अधिकारी जे आहेत त्यांची माहिती जमा करा, त्यांना ब्लॅकमेल करा है ना, त्यांना आमिष द्या. वाटाघाटी करणाऱ्या चीन, फ्रान्स, रशिया, जपान, मेक्सिको, युरोपियन महासंघांच्या प्रतिनिधींच्या व्यक्तिगत माहितीचे विविध तपशील अमेरिकेने हस्तगत केले. हे जेवढे देश होते त्याच्यातले जे काही प्रतिनिधी होते जे तिथं गोष्टी मांडत होते त्यांचं व्यक्तिगत आयुष्य तिच्यातले रेफरन्सेस यांनी बाहेर काढले आणि मग बरेच गाडलेले मुर्दे बाहेर येतात आणि त्या केसमध्ये त्या लोकांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्यावर प्रेशर आणणं हे सोपं होतं. हे अमेरिकेने केलेलं आहे. IPCCसाठी संशोधन करणारी जी ईस्ट अँग्लिया विद्यापीठातली हवामान संशोधन केंद्र होतं त्याचा सर्व्हर यांनी हॅक केला. वैज्ञानिकांच्या संगणकावरचे अनेक फाईल जे होते ते कॉपी करून घेऊन घेतलं. म्हणजे एकंदरच IPCCसाठी संशोधन चालणारं जे केंद्र होतं ईस्ट अँग्लिया विद्यापीठातलं तिथली सगळी सिस्टीम यांनी हॅक केली. ओके, आणि हवामान बदल होतच नाही असं काही नाहीच आहे बाबा, हवामान बदल नावाची गोष्टच नाही आहे असं जगाला सांगण्याचं काम अमेरिकेने केलं. जगाचं तापमान वाढत नाही हेच खरं संशोधन असल्याची माहिती आणि विकासासाठी कर्ब उत्सर्जन कसं आवश्यक आहे हे पटवून सांगणारी आकडेवारी त्यांनी जगभर पोहोचवली. म्हणजे विचार करा तुम्ही, अमेरिका कशा पद्धतीने काम करतं. यांनी लिटरली क्लिअर करून टाकलेलं आहे की हवामान बदल नावाची कन्सेप्टच नाही आहे. आणि ट्रम्प यांचे स्टेटमेंट पण तुम्ही बघा, ट्रम्प कशा पद्धतीने काम करायचे, कशा पद्धतीने ते गोष्टी ठेवायचे, पॅरिस करारातून का बाहेर पडले वगैरे वगैरे. आणि एकंदरीतच ह्या सगळ्या याच्यामध्ये अमेरिकेचं एकच होतं की बाबा एक तर आमच्याकडं कुणी बोट दाखवू नये, दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार, तो एक मुद्दा होता. अमेरिकेने दुसरं काय केलं की आता हे हवामान बदलाचे दावे जे होते ते खोटे आणि अवैज्ञानिक आहेत हे सांगण्यासाठी आणि कर्ब उत्सर्जनाचा काही संबंध नाही हे सगळं ठसवण्याकरता शिकागो इथलं हार्टलँड इन्स्टिट्यूट आहे त्याचा वापर केला त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यासंबंधी त्याच संस्थेत काम करणारे वैज्ञानिक होते पीटर ग्लिक यांनी 2012मध्ये हे ॲक्सेप्ट केलं की अमेरिकेने ह्या सगळ्या गोष्टी केल्या.
तर यालाच जे आहे ते क्लायमेट गेट असं म्हटलं जातं. हे जे प्रकरण आहे म्हणजे एकंदर सोप्या साध्या सरळ शब्दात क्लायमेट गेट काय आहे की जग म्हणत होतं की प्रदूषण होतं आहे, हवामान बदलतं आहे, याच्यासाठी कारणीभूत असणारे राष्ट्र त्यांनी आता पुढाकार घेतला पाहिजे. हे अमेरिकेला पटलं नाही आणि अमेरिकेने मग काय केलं की बाबा ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट त्यांनी सरळ सांगितली की हवामान बदल नावाची कन्सेप्टच नाही आहे. ओके, मग त्या पद्धतीने गोष्टी वर्क करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे अनिल धारकर, वय वर्ष 74, यांचं निधन झालं आहे बघा. टाटा लिटरेचर लाईव्ह द मुंबई लिट फेस्ट या महोत्सवाचे निर्माते, संचालक, त्याच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार, लेखक है ना, असे यांचेही जे काही वेगवेगळ्या प्रतलावांचं काम आहे बघा, ते पत्रकार लेखकसुद्धा होते, संचालक होते टाटा लिटरेचर लाईव्ह द मुंबई लिट फेस्ट. 26 मार्च 2021 रोजी त्यांचं निधन झालं. ग्लासगो विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं होतं. चित्रपट परिनिरीक्षक मंडळाच्या सल्लागार समितीत त्यांचा सहभाग होता आणि त्यांची पुस्तकं महत्त्वाची आहेत बघा. द रोमान्स ऑन सॉल्ट. आता बघा, द रोमॅन्स ऑन सॉल्ट जे आहे की दांडी यात्रेवर आधारित पुस्तक आहे. म्हणजे बघा है ना, म्हणजे ते जे काय वर्डिंग्स आणि त्याचे हेडिंग्स आहेत पुस्तकाचे. सॉरी नॉट रेडी, अ टेलिव्हिजन इन द टाइम ऑफ PM दर्शन. आयकॉन्स, मेन अँड विमेन हू मेड मॉडर्न इंडिया. अ मॅन हू टॉक टू मशीन. उद्योजक OP जिंदाल यांचं चरित्र त्यांनी लिहिलं होतं बघा, अ मॅन हू टॉक टू मशीन. द पॉसिबल ड्रीम, द स्टोरी ऑफ द मुंबई मॅरेथॉन. सो ही त्यांची पुस्तकं आहेत. उद्या तुम्हाला सिम्पली हे विचारलं जाऊ शकतं कारण यांच्यावर अनिल धारकर यांच्यावर अजून बरंच लिहून येणार आहे बघा. महत्त्वाची व्यक्ती आहे अनिल धारकर. सो बेसिकली हे एक लक्षात असू देत. पुस्तकं बघा, आज शनिवार आहे आणि त्याच्यामुळे बुकमार्कमध्ये हे जे सगळं आपण आता बघितलं की क्लायमेट गेट प्रकरण, ते क्लायमेट गेट प्रकरण या 2 पुस्तकांमुळे आपण बघितलं. ही 2 पुस्तकं कुठली आहे की जी क्लायमेट संबंधीची आहे. द न्यू क्लायमेट वॉर, द फाईट टू टेक बॅक अवर प्लॅनेट, मायकेल मान. हाऊ टू अवॉइड अ क्लायमेट डिझास्टर, द सोल्युशन वी हॅव अँड ब्रेक थ्रू वी नीड, बिल गेट्स. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत की एकंदरीतच क्लायमेटशी संबंधित जी काही वेगवेगळी मतमतांतरं आहेत त्या संबंधी गोष्टी दर्शवणारी ही 2 पुस्तकं आहेत. एक बिल गेट्स यांचं आहे, दुसरं मायकेल मान यांचं आहे. मायकेल मॅन यांच्या मागं पण अमेरिका बरीच लागली होती बघा या सगळ्या है ना, हवामान बदलाबद्दल बरंच लिहितात बोलतात म्हटल्यानंतर. सो तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट होता. आणि जॉर्ज ऑरवेल याची 2 पुस्तकं, 1984 लक्षात ठेवा, याच्यावर लोकसत्ताला आर्टिकल आज आहे. लोकसत्ताने 1984वर बरंच लिहिलं आहे, म्हणजे खूप लेख लिहिलेत त्यांनी. ॲनिमल फार्म जे आहे जॉर्ज ऑरवेल, या 2 पुस्तकांबद्दल लक्षात ठेवा. कधी काळी आता बघूयात, आपलं शेड्यूल वगैरे जरा रिलॅक्स झालं की थोडं आपण काही महत्त्वाची पुस्तकं आहेत त्यांच्याविषयी पण बोलूयात. पण एक आहे की ॲनिमल फार्म 1984 अशी पुस्तकं जर आपण वाचली पाहिजेत. जॉर्ज ऑरवेल है ना, जगात ओळखला जातो तो ॲनिमल फार्म 1984मुळं, महत्त्वाचे आहेत बघा. आता निवडणूक रोखे विक्री स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालय. हे बऱ्याच दिवसापासून हे चालू आहे प्रकरण. हे काय आहे की असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची संस्था आहे आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. तिच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 4 राज्य, 1 केंद्रशासित प्रदेशामध्ये आता विधानसभा निवडणूक आहेत आणि त्या बेसिसवर निवडणूक रोख्यांची विक्री होता कामा नये, त्याला स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने द्यावी. सर्वोच्च न्यायालयाने ही सगळी याचिका फेटाळून लावली आणि निवडणूक रोखे प्रक्रियेत स्थगिती देण्यास 26 मार्च रोजी नकार दिला. आता याचिका का दाखल केली यांनी, तर त्याचं रिझन आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी जर निवडणूक रोख्यांची विक्री झाली तर राजकीय पक्षांना बेकायदेशीर निधी उपलब्ध करून देणाऱ्या प्रकारांमध्ये वाढ होईल, अशी भीती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने व्यक्त केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय याच्यामध्ये की निवडणूक रोख्यांबद्दल मिळालेल्या निधीचा निवडणुकीसोबतच इतर बाबींसाठी सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो. एखाद्या चळवळीसाठी आर्थिक मदत करणं, दहशतवादाला आर्थिक पाठबळ देणं, म्हणजे एकंदर सर्वोच्च न्यायालय पण हे मान्य आहे की निवडणूक रोख्यांमधून म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्समधून जो काही पैसा जमा होतो त्याच्याबद्दलची पारदर्शकता नाही आहे आणि त्याच्यामुळे राजकीय पक्ष हे कशासाठीही वापरू शकतात. सो तो एक मेजर इश्यू आहे आणि निवडणूक रोख्यामार्फत मिळालेल्या निधीच्या वापराबद्दल पारदर्शकता अपेक्षित आहे न्यायालयाला. ते केंद्र सरकारला न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही तुमची भूमिका याच्यावर स्पष्ट करावी. आता बघा 2020चं जे इयरबुक होतं त्याच्यामध्ये ही संकल्पना आपण ऑलरेडी केली होती. 2017च्या बजेटमधली इलेक्टोरल बॉन्ड ही संकल्पना आहे. आता इलेक्टोरल बॉन्ड काय असतं नाही का, प्रॉमिसरी नोटसारखं आहे. आता प्रॉमिसरी नोट काय आहे की एकंदरीतच की पेएबल टू बिअरर ऑन डिमांड अँड फ्री ऑफ इंटरेस्ट. आता हे सगळं आहे की डॉक्युमेंट आहे की तुम्ही एका व्यक्तीला जर ते दिलेलं आहे तर ज्याच्याकडे ते असणार आहे तो त्याच्यावर पैसे घेऊ शकतो. प्रॉमिसरी नोट आहे ती. ओके, आता SBIच्या शाखांमधून तुम्ही याची खरेदी करू शकता. बॉन्ड विक्री जी असते ती प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीला 10 दिवस असते बघा, जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर.
ओके, म्हणजे आता एप्रिल आहे, 1 एप्रिल ते 10 एप्रिल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 30 दिवसांचा अधिकचा कालावधी याच्यासाठी मिळतो की राजकीय पक्षांना तुम्ही याच्यातून फंडिंग करू शकता. कोण विकत घेऊ शकतं, तर भारतीय नागरिक किंवा एनीबडी इनकॉर्पोरेटेड इन इंडिया यांच्याद्वारे हे घेतलं जाऊ शकतं. 2 अटी ज्या आहेत त्याच्यासाठी, की इलेक्टोरल बँक जे आहे, इलेक्टोरल बॉन्ड जे आहे ते तुम्ही बँकेच्या खात्याद्वारे घेऊ शकतात. त्याच्याकरता 2 अटी आहेत. एक, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 नुसार नोंदणीकृत पक्ष असावा. राजकीय पक्ष नोंदणीकृत असला पाहिजे. 1% मत मिळणं आवश्यक आहे त्यांना, की किमान 1% मतं जे आहेत निवडणुकीत ती त्यांना मिळालेली पाहिजे, म्हणजे तेवढं स्टेटस पाहिजे त्यांचं, हा ना. नाही तर नुसतं आंदोलन चालू आहे, निवडून कोणी येत नाही, मतं मिळत नाही, तर तो वेगळा प्रकार आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स 15 दिवसांकरता व्हॅलिड असतात बघा. इलेक्टोरल बॉन्ड्स किती रुपयाचे असतात? 1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1,00,00,000 अशा किमतीत ते उपलब्ध असतात. तुम्ही आता रोख कॅश जर राजकीय पक्षाला द्यायची असली तर फक्त 2,000 रुपये तुम्हाला देता येतात. त्यापेक्षा अधिक तुम्हाला द्यायचं आहे तर इलेक्टोरल बॉन्डचा पर्याय आहे. याच्या आधी ती रक्कम जी होती ती 20,000 पर्यंत होती. असा सगळा मुद्दा होता कॅशचा. सो इलेक्टोरल बॉन्डचा हा एक मेजर इश्यू आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स विचारलं जाऊ शकतं, रोज न्यूजमध्ये आहे बघा. त्याच्यानंतर आता भारत आणि अमेरिकेने स्वतःचे जे काही इश्यूज आहेत ट्रेडचे, तर त्याच्यावर काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि तशी आपली बायलॅटरल चर्चासुद्धा झालेली आहे की ट्रेड पॉलिसी जी आहे तिच्यावर आपण काम करूयात. आणि एकंदरीतच हे सगळं फोनवर झालेलं आहे डिस्कशन. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की येत्या काळामध्ये भारत अमेरिकेमधला जो व्यापार आहे त्यासंबंधीच्या गोष्टी सुकर होतील. त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तुम्ही जर बघितलं असेल आता की हॉस्पिटलमध्ये आग लागणं, ते कोविडच्या याच्यामध्ये मुंबईचा इश्यू आहे. आता पुण्याची न्यूज आलेली आहे रात्रीतून की पुण्यातलं जे फॅशन स्ट्रीट आहे तिथं आग लागलेली आहे. म्हणजे एकंदरीत जे आहे की फायर सेफ्टी नावाची जी काही गोष्ट आहे त्याच्यावर आपण काम करणं पाहिजे. आणि येत्या काळात मेन्सला 100% हा प्रश्न अपेक्षित आहे बघा, 101%. कारण फायर सेफ्टी किंवा आग लागण्याच्या ज्या काही घटना आहेत त्या बऱ्याच घडलेल्या आहेत गेल्या काही कालावधीमध्ये, आणि याच्यावर अपेक्षित आहे. म्हणजे मधल्या काळात सुरतमध्ये जो काही इश्यू झाला होता की क्लासला आग लागली होती, मुलांनी उड्या टाकल्या होत्या, त्यावेळेस मी UPSC GS4 इथिक्समध्ये पण ती केस स्टडी अपेक्षित होती. ओके, सो येत्या काळामध्ये नक्कीच हे लिटरली विचारलं जाऊ शकतं. म्हणजे फायर फायटर्स जे काही असतात ते लोकांना सांगत असतात की फायर इज द गुड सर्वंट बट बॅड मास्टर. म्हणजे बघा की जर गुड सर्वंट म्हणजे एक चांगला नोकर आहे, अग्नी जे आहे, म्हणजे प्रमाणात तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये जर त्याला वापरलं तर. कारण साधी गोष्ट आहे, आपलं अन्न बनणं किंवा म्हणजे बेसिक गोष्टींपासून आपल्याला आगीची गरज आहे बघा, फायरची गरज आहे. पण बॅड मास्टर जर त्यांनी तुमच्यावर डॉमिनन्स दाखवला तर त्या केसमध्ये मग ते खूपच वाईट असणार. सो फायर इज अ गुड सर्वंट बट अ बॅड मास्टर असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे हे एकंदरच भांडूप एरियामध्ये मुंबईमध्ये जे काय हॉस्पिटलाइज हे झालं. मग आता याच्यामध्ये काय बेसिक गोष्टी असतात की फायर सेफ्टी ऑडिट जे आहे ते होतं आहे का आपल्या इथं, तर त्या गोष्टी होत नाही. भंडारामध्ये जी काही हे झाली होती मधल्या काळामध्ये नवजात शिशूंच्या बाबतीमध्ये, सो फायर सेफ्टी ऑडिट असेल. किंवा दुसरा मुद्दा जो आहे की फायर सेफ्टी ऑडिटच्या पलीकडे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय की एकंदरीतच फायर सेफ्टी ऑडिट बरोबर की तिथं जे काय आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते त्या पद्धतीने वर्क केलं गेलं पाहिजे. म्हणजे फायर सेफ्टी ऑडिट झालं, तुम्ही त्याच्यानुसार शिफारसीनं गोष्टी केल्या नाही, इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा तुमच्या बेस्ट पाहिजेत. कारण हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक असतं, मशिनरी असते, वायरिंग असतं, तर त्या सगळ्या याच्यात है ना ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट असणार आहे की ह्या सर्व याच्यामध्ये आपण गोष्टी खूपच प्रॉपरली करणं अपेक्षित आहे ना. त्याच्यानंतर तिथं जे आहे की स्पेस लोकांना पाहिजे, म्हणजे तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, स्पेस है ना. म्हणजे एक व्हिडिओ होता बघा आपल्या याच्यावर आहे आता पण, क्लास कोणता लावावा, तर त्याच्यात मी हेही सांगितलं होतं की जरा निवांत असली पाहिजे जागा, फार एकदमच है ना केविलवाण्या ठिकाणी तुम्ही फार दाटीवाटीने बसला आहे ना, उद्या तिथं जर काही इश्यू झाला तर तुम्ही बाहेर कसे पडणार. तर मग एक सेफ्टीचा पण इश्यू आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे है ना, नाही तर मग दरवाजाजवळच्या बेंचवर बसायचं. सो बेसिकली ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही विचार केला पाहिजे. कारण दरवाजाजवळच्या बेंचवर किती लोक बसणार बसून. सो डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट गाईडलाईन्स आहेत 2016च्या, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट गाईडलाईन्स. ओके, तर याच्यावर पण आपण काम केलं पाहिजे. आणि बेसिक आहे ह्या मुद्द्यांवर जर आपण काम नाही केलं तर ते प्रॉब्लेमॅटिक असेल. आता बघा, टू डाय व्हाईल क्लिनिंग द सेप्टिक टँक. मग एकंदरीतच हा एक खूप मेजर दुसरा इश्यू आहे की मॅन्युअल स्कॅव्हेंजर एम्प्लॉयमेंट है ना, प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर अँड देअर रिहॅबिलिटेशन ॲक्ट. मग आता याच्यामध्ये हा एक खूप मेजर इश्यू आहे. एकतर जी लोक हा सगळा मैला साफ करतात किंवा ड्रेनेज साफ करतात त्यांच्याकडे पूर्णपणे सेफ्टी इक्विपमेंट असणं गरजेचं असतं. त्या सेफ्टी इक्विपमेंटच्या शिवाय ते काम करतात
आणि ते काम करणं आणि त्या सगळ्या ह्याच्यात आणि मॅन्युअल सॅव्हेंजर ॲक्ट जो आहे त्याच्यानुसार है ना, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. पण ह्याची प्रॅक्टिस आपल्या इथं आजही केली जाते. सो सेप्टिक टँकमध्ये 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि नक्कीच ह्या गोष्टी ॲक्सेप्टेबल नक्कीच नाही आहे. हिच्यामध्ये आपल्याला येत्या काळात इम्प्रोव्हायझेशन नक्कीच अपेक्षित आहे. तेजस्विनी संजीव यांना सुवर्ण पदक. आता हे चालू आहे बघा इकडं विश्वचषक नेमबाजी स्पर्धा जी आहे, पदतालिका जी आहे. ओके, सो भारत, रशिया, अमेरिका, डेन्मार्क आणि क्रोएशिया याच्यामध्ये भारत अग्रस्थानी आहे, तर तेही एक लक्षात ठेवा. ओके, सो कालचे प्रश्न बघा. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020नुसार शिक्षणावर भारताच्या एकूण GDPच्या तुलनेत किती खर्च अपेक्षित आहे व वास्तवात किती खर्चाची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22मध्ये आहे? 6%, 4% है ना, 6%, 3.5%. तर याचं उत्तर जे होतं ते 6% अपेक्षित आहे आणि 3.5% आता आपण खर्च करतोय. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22मध्ये शिक्षणासाठी केलेली तरतूद 2020-21पेक्षा अधिक आहे. हे चुकीचं आहे बघा, 20-21पेक्षा ती कमी आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2021-22मध्ये शिक्षणासाठी केलेली तरतूद 2020-21पेक्षा कमी आहे. हे चुकीचं आहे. महाराष्ट्रातली तरतूद ॲज कम्पेअर टू लास्ट इयर वाढवलेली आहे. त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते चूक आहेत. टाळेबंदी दरम्यान नकारात्मक वाढ झालेले क्षेत्र कुठले आहेत? तर तुम्ही लॉजिकली हे काढू शकता. पर्यटन आहे, प्रवास आहे, हॉटेल आहे, ई-कॉमर्स वाढलं आहे, आरोग्यसेवा वाढलेलं आहे. सो अबक जे आहे याचं उत्तर आहे. सुएझ कालव्याबद्दल बिनचूक नसलेलं विधान ओळखा. बिनचूक नसलेले, ओके, म्हणजे चूक. ओके, भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडतो. ओके, हे बरोबर आहे. 1859 पासून कार्यरत आहे. हे चुकीचं आहे. 1869 पासून, 59 पासून काम सुरू झालं होतं, 10 वर्ष चालू होतं. इराकमध्ये स्थित आहे. हे चुकीचं. इजिप्तमध्ये आहे बघा. ओके, सो बेसिकली ब आणि क हे याचं उत्तर आहे की चूक 2 स्टेटमेंट. आशियातील सर्वात मोठं टुलिप गार्डन झबरवान डोंगररांगांच्या पायथ्याशी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आशा भोसले यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. चित्रपट क्षेत्रातील दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 2019च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सो एकंदरीतच फक्त क बिनचूक विधान निवडायचं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत बिनचूक विधान निवडा. महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 1960 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली. 2015 नंतर 2020मध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. फक्त क. 2021च्या पहिल्या 3 माहीत सर्वाधिक वाघांचे मृत्यू खालीलपैकी कोणत्या राज्यात झाले? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान. भारतातील कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयात 1 मार्च 2021चा विचार करता सर्वाधिक न्यायाधीशांची पदे रिक्त आहेत? राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार. पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे उद्घाटन झालेल्या मैत्री सेतू भारत व इतर कोणत्या देशांशी संबंधित आहे? श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, भूटान. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.